बिबट्याच्या कातडीसह 5 तस्करांना रंगेहात अटक. वन विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोची मोठी कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव तस्कराविरोधात मोठी कारवाई करत वन विभाग आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या संयुक्त पथकाने एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. नवापूर MIDC परिसरात रचलेल्या सापळ्यात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे 5 आरोपी रंगेहात जाळ्यात अडकले. या कारवाईत तस्करांकडून 1 चारचाकी आणि 3 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले आरोपी नवापूर आणि गुजरात परिसरातील रहिवासी आहेत. बिबट्याचे शिकार कुठे झाले आणि ह्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध आता वन विभाग घेत आहे. या धडक कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार. नमस्कार. 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणार आहे. त्या अनुषंगाने वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले. मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली. तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले. तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे. तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत. धन्यवाद.